हरियाणामधील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। हजारो शेतकरी राजधानी दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत आणि आता या आंदोलनासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। दिल्लीमधील शेतकरी आंदोलनामध्ये माओवाद्यांचा सहभाग असल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र नक्षल विरोधी पथकाने दिलेली आहे आणि बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात माओवादी सहभागी। शेतकरी आंदोलनाआडून सरकारला बदनाम करण्याचा डाव। लोकसभा निवडणुकानिमित्त सरकार विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न। हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस महासंचालक संदीप पाटलांनी केलेला दावा। अर्बनमध्ये पण दोन गोष्टी आहेत। एक फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे जे वेगवेगळ्या जनसंघटनांमध्ये ओपनली काम करतात आणि एक भूमिगत संघटन आहे, त्याला क्रांतिकारी संघटन म्हणतात, रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन। मग त्यांचं हे टास्कच आहे की त्यांनीही त्यांच्या काही डॉक्युमेंट जे आहेत त्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा आम्ही आता गोपनीय पद्धतीने फार्मर्स अजिटेशनचं नेतृत्व कसं आपल्याला करता येईल आणि त्याला कशी गती देऊन 2024चं जे इलेक्शन आहे त्याच्यापूर्वी आपण सरकारला कसं बदनाम करता येईल, सरकारला कसं अडचणीत आणता येईल, हे त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये आलेलं आहे। सर्वसामान्य शेतकरी आहेत किंवा बाकीचे लोक आहेत जे लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतात, ते कधी व्हायलन्स करत नाहीत। पण व्हायलन्स जर होत असेल, कारण व्हायलन्स घडवून आणून व्हायलन्स घडवला की लोकांच्यावर बळाचा वापर होतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि ते आपोआपच शासनाच्या विरोधात जातात। ही त्यांची माओवादी मोडस ऑपरेंडिस आहे। त्यामुळं जर व्हायलन्स होत आहे आणि पूर्वीचे जे त्यांचे रेकॉर्ड्स आहेत, ते दर्शनपाल सिंग जे पहिले मुख्य नेते होते पूर्वीच्या फार्मर्स अजिटेशन, जे त्यांनी चालवलं, आता तेच सेंट्रल कमिटीचे माओवादी मेंबर होते, तर ह्याच्यापेक्षा अजून काय आपल्याला एव्हिडन्स लागणार की फार्मर्स अजिटेशन कोण चालवतं। शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे दिल्लीत तणाव वाढलाय। यामुळे या तणावाला आणखी खतपाणी घालायचं आणि आपलं हित साधायचं ही माओवाद्यांची मोडस ऑपरेंडी असते। त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रिय झाल्याचं बोललं जात आहे। लोकांमध्ये माओवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं। जंगल परिसरात PLGL विंग करते, तर शहरी भागात संयुक्त मोर्चाच्या नावानं दुसरी विंग काम करते। शहरी भागात माओवाद्यांचा फ्रंटल आणि भूमिगत अशा दोन विंग काम करतात। शेतकरी, विद्यार्थी, कामगार वर्ग, आदिवासी बांधव माओवाद्यांचं टार्गेट। शेतकरी खूप मोठा वर्ग असल्यानं त्यांच्यात असंतोष निर्माण करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न। शाहीनबाग आंदोलन, नागरिकत्व दुरुस्ती कायदा या आधीचं शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रिय। माओवादी लोकशाही आणि संविधान मानत नाही। सत्ताधारी आणि विरोधक दोघेही माओवाद्यांचे शत्रू। जिथं सरकार विरोधात आंदोलन असतं तिथे माओवाद्यांचा सहभाग असतो। निवडणुकांच्या काळात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही संपवायची हा त्यामागचा मुख्य उद्देश। दरम्यान दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग असल्याच्या दाव्यावरून शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। सरकारचं बळीराजाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप राजू शेट्टी, विजय जावंधिया यांनी केला। हजारो शेतकरी जेव्हा आंदोलनात येतात तेव्हा त्याच्यात जर कोणी एखादा शिरत असेल तर त्याचा दोष त्या आंदोलनाला का दिला जातोय? तुमची यंत्रणा आहे, तुम्ही त्या नक्षलवादी म्हणतो त्यांना पकडा ना, पण तुम्ही त्यांच्या आडोशाने हे आंदोलन बदनाम करून या आंदोलनावर ड्रोननी हल्ले करणं, या आंदोलनावर गोळ्या चालवणं, आता रबर बुलेट चालवतात आहेत, आज तर त्यांनी एक असली बुलेटसुद्धा दाखवलेली आहे। हे जे आहे हा अतिरेकीपणा आहे। राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी माओवादी असं म्हटलेलं आहे। त्यांनी शेतकऱ्यांना माओवादी म्हणायच्या आधी या महाराष्ट्रामध्ये भर पोलीस चौकीमध्ये आमदार गोळीबार करतायत, ते काय नक्षलवादी आहेत का अतिरेकी आहेत याचा तपास घ्यावा। जर या देशाच्या राजधानीमध्ये शेतकरी आपल्या कुटुंब कबिल्यासाठी जात असतील आणि त्यांना जर तुम्ही माओवादी म्हणून हिणवणार असाल तर हा बळीराजा एक दिवस तुम्हाला उपाशी ठेवल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा। आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत ठाण मांडले। सर्व शेतमालाला हमीभाव आणि स्वाभिमान आयोगाच्या शिफारशी लागू करा या दोन मुख्यत्वे मागण्या आहेत। या संदर्भातील केंद्र सरकारने 2 वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने देखील पूर्ण केली नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय।
स्वामीनाथन आयोगाने शेतमालास लागवड खर्चाच्या 50% जास्त दर देण्याचं सुचवलंय. स्वामीनाथन आयोगाकडून पीक खर्चाचे A2, A2 अधिक FL आणि C2 असे 3 भाग. A2 खर्च पिकासाठी झालेला सर्व रोख खर्च. A2 अधिक FL खर्च एकूण पीक खर्च अधिक शेतकऱ्यांचे श्रम आणि C2 खर्च एकूण पीक खर्च अधिक शेतकऱ्यांचे श्रम अधिक जमिनीचं भाडं. या सर्वांच्या आधारे शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी. त्यावेळी पण आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्रात जेव्हा मोर्चा होता, मुंबईत येत होता, तेव्हा काही भाजपच्याच खासदारांनी त्यांना अर्बन नक्सल, माओवादी वगैरे सगळ्या घोषणा दिलेल्या होत्या. पण मुख्य गोष्ट हीच आहे की शेतकरी आहेत. माओवादी असतील तर तुमच्या इंटेलिजन्स एजन्सीज मग काय करतात तुम्हाला माहिती नसेल तर एवढं दिल्लीपर्यंत येतात. पण हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचं ऐकणं हे गरजेचं आहे. यांना अचानक अशी कशी लाखो लोक जे माओवादी आहेत का? जर मग ते माओवादी आहेत असं आपण म्हणताय, मग त्यांची मागणी काय आहे? त्यांची शेतकऱ्यांची मागणी त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा. तुम्ही म्हणताय ना ते माओवादी आहेत. मागच्या आंदोलनामध्ये त्यांना अतिरेकी ठरवलं होतं, त्यांना खलिस्तानवादी ठरवलं होतं आणि आता तुम्ही त्यांना माओवादी ठरवताय. या देशामध्ये डावी चळवळ ही कष्टकऱ्यांची चळवळ आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला डाव्या चळवळीला माओवादी नक्षलवादी ठरवणार असाल तर मला असं वाटतं कधीतरी या विचारांचा स्फोट होईल. बळीराजा वर्षभर राबतो, पण त्याच्या कष्टाला कधीही मोल मिळत नाही. त्यामुळे आपल्या हक्कासाठी शेतकरी राजधानी दिल्लीत धडकलेत. आपल्या कष्टाला तरी किंमत मिळावी ही त्यांची माफक अपेक्षा आहे. या आंदोलनात माओवादी सक्रिय असतील तर त्या अनुषंगानं तपास करावा, पण त्याआडून सरसकट शेतकऱ्यांना बदनाम करू नये. याशिवाय आपलं घरदार सोडून त्यांच्यावर दिल्लीत येण्याची वेळ येणार नाही असा निर्णय घ्यावा हीच अपेक्षा. जितेंद्र शिंगाडेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.